कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिकच्या सटाणामध्ये शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मालेगाव रस्त्यावर रास्तारोको करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। पंतप्रधान नाशिकला कांदा प्रश्नावर काहीही बोलले नाही। उलट दौऱ्याच्या वेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप झाल्याचे देखील पाहायला मिळाले। कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला। शेतकऱ्यांच्या पोटावर मानगुटावर पाय द्यावा हेच का या शेतकऱ्याच्या बाबतीत या केंद्र सरकारचं धोरण आहे का? एक भारत देशात राहत नाही का? हे भारत देशाचे नागरिक नाहीत का? असा प्रश्न या केंद्र सरकारला कोणी विचारावा, कोणी करावं? एवढ्या मोठे 140 कोटी देशात 140 कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाही आहे असा प्रयत्न केला। कारण की आपण एकजुटीने नाही, आपण आपली गावकी भावकी जातपात हे सर्व बंद करा। जोपर्यंत आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आपल्या शेतकऱ्याला आपला मालाला भाव भेटत नाही। म्हणून सांगतो गावकी भावकीचं राजकारण बंद करा, जातपात सर्व बंद करा, शेतकरी म्हणून एकत्र या।